शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेडचे कृषी कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन. सामाजिक दायित्व जोपासत आंदोलनातून सरकारचे वेधले लक्ष. निवडणूक काळात शेतकरी कर्जमाफी व 7/12 कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील येलो मोजाकमुळे रिजेक्ट केलेला सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ खात्यात जमा करण्यात यावा. त्याचबरोबर 1 रुपयात पीक विमा ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांचे अनेक दिवसांचे रखडलेले फळबाग, तुषार ठिबक, विहीर व गोठ्याचे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे. यांसह अन्य मागण्यांसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले आहे. आपण आपली ताकद दाखवणं, एक दाखवणं गरजेचं आहे. आपले ताशेरे ओढायचे असतील तर आपण बोलू शकता. आज या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही शासनाच्या प्रतिकात्मक आंदोलन म्हणून या ठिकाणी रक्तदान आंदोलन करतोय. या व्यवस्थेने आजपर्यंत आमच्या शेतकरी बापाचं रक्त शोषण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या दारामध्ये जाऊन आता आम्ही रक्त अजून देतोय. अजून किती रक्त प्यायचं ते प्या, परंतु आमच्या बापाला न्याय द्या. यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी निवडणूक काळामध्ये आमच्या शेतकरी बापाचा 7/12 कोरा करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं, परंतु सरकार आल्यानंतर त्याचा विसर पडलेला आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी आमच्या जिल्ह्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमच्या जिल्ह्यातील येलो मोजॅकची सर्व शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं, जाहीर केलं होतं. परंतु आता जर आम्ही चेक केलं तर